नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काय काय सेवा करायची की ज्याने आपले पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपले सर्व कामं यशस्वी होतात, हा व्हिडिओ पाहिला. आज आपण घटस्थापना केली तर त्याचे काय काय फायदे असतात, आपल्याला काय काय त्याचे महत्त्व आहे, त्याचे फायदे काय आहे ते आपण बघणार आहोत. घट हे आपल्या कुलदेवी व कुलदेवतेचे बसवत असतो. बघा, नोकरी, धंदा, शिक्षण, व्यवसाय ह्या सर्व गोष्टी कुलदेवतेकडे असतात. घरात घट बसवल्यामुळे आपल्या कुटुंबाची वंशवेल वाढते. कुटुंबाचे आयुआरोग्य म्हणजेच मुलांचे, नवऱ्याचे आयुआरोग्य वाढते. ज्या घरात घट बसवत नाही त्या घरात नोकरी धंद्याला अडचण येते. सतत दवाखाना चालू राहतो, पैशाला बरकत राहत नाही, असे भरपूर प्रश्न घरात उभे राहतात. ज्या घरात घट बसतो त्या घरात घटाचे जसे धन वाढते, म्हणजे जसे आपण पेरलेल्या सप्तधान्यांचे किंवा गहू जे आपण तिच्यात टाकतो ते जसे वाढते, त्याचे अंकुर जसे जसे वाढते तसे तसे आपल्या संसाराची प्रगती होत राहते, उन्नती होत राहते. आपलं कुटुंब प्रगतीपथावर जात असतं. घटस्थापना केल्याने देवीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख समृद्धी येते व नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपण जर कुलदेवतेला मान दिला तर आपल्या घरात कुठलेच प्रश्न राहत नाही. कुलदेवतेच्या कोपामुळे त्वचाविकारसुद्धा होतात. नवरात्रात देवी सप्तशती पाठामुळे घरात कोणतेही प्रश्न राहणार नाही, कारण देवीला तिची स्तुती प्रिय असते. त्यामुळे कुलदेवीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहत असतात. त्यामुळे आपण नवरात्रात घट बसवल्यावर देवी सप्तशतीचे पाठ करावे. आपल्याकडून जितके शक्य असेल तितके करावे. घटाचे खूप काही नियम नसतात. फक्त एक नियम असतो की जे घटाला धक्का लागू देऊ नये, म्हणजे घट हलवू नये. आपण घटाजवळ जो अखंड दिवा लावतो त्या दिव्यात जितके जास्त तेल जळते तितके आपल्या घरातील दरिद्रता जाते. त्या घरात सदैव प्रकाश राहतो. घट बसवताना 3.5 शक्तिपीठांपैकी कुलदेवीचा असतो. ज्यामुळे त्या देव्यांपैकी किंवा कुलदेवता माहीत नसेल तर घटावर सुपारी मांडावी. घटस्थापना केल्याने घरात सुख समृद्धी आणि धनधान्य येते. ब्रह्मांडात कार्यरत असलेल्या शक्तितत्त्वाला घरात बोलवले जाते. त्यामुळे देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. ऋतू परिवर्तनाच्या वेळी घटस्थापना केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि ग्रहांच्या शुभ परिणामांचा लाभ मिळतो. घटस्थापना केल्याने घरात देवी शक्तीचे आगमन होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरात शुभ आणि पवित्र वातावरण राहते. घटस्थापनेच्या वेळी गहू पेरला जातो, त्यामुळे घरात सुख समृद्धी संपत्ती येते. या विधीने देवी दुर्गाला घरात आमंत्रित केले जाते, त्यामुळे तिचे दिव्य आणि कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहते. घटस्थापनेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांतता नांदते. कलशाच्या